चालायला नको होतं. ज्या दिवशी मोदी साहेब याच्या ओपनिंगला आले त्याच वेळेला हे अपेक्षित होतं. त्यांनी जेव्हा त्याचं सुतोवाच केलं नाही तेव्हा लक्षात आलं का यांना नरेंद्र मोदींचं नाव द्यायचं असल्यामुळं बीजेपी इथं गप्प बसले आहे आणि याच्यामध्ये काँग्रेस ही महाविकास आघाडी असेल आम्ही त्याच्याविरुद्ध लढतोय आणि बाकी लोक जे आहेत स्थानिक प्रकरण जे ज्यांना आगरी कोली कराडे अस्मिता प्रकरण असताना ते सगळे आता पेटून उठलेले आहेत आणि सगळे पक्षपंथ सोडून या आंदोलनासाठी बाळामामांच्या नेतृत्वात लढणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. मोठे चॅनल्स आहेत, वर्तमानपत्र हे सगळे विकले गेलेले आहेत, त्यांचे मालकच सगळे अडाणी अंबानी झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे छोट्या वर्तमानात तुम्ही आमचा आवाज बोलण्याचा प्रयत्न करताय. नमस्कार, मी धम्मशील सावंत आणि आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक ज्यांची ओळख आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये ज्यांच्या नावाची कीर्ती आहे, महेंद्र घरत सर आहेत. सर, काय सांगाल? प्रकल्पग्रस्तांचे नेते, अग्रगण्य नेते, कामगारांचे नेते, दिबा पाटील यांच्या नावाचा विमानतळाला नाव द्यावं, नामकरण व्हावं, ही मागणी आपण गेल्या अनेक वर्षापासून लावून धरलेली आहे. काय सांगाल? काय भूमिका नेमकी काँग्रेसची आहे आणि आपली भूमिका नेमकी काय या संदर्भात? मी दिबा पाटील साहेबांना आयुष्यभर काम केलं. 84च्या आंदोलनामध्ये सुद्धा होतो, मी सगळीकडे होतो. निश्चितपणे आता जेव्हा देवेंद्र फडणवीसांची शेवटची आमची जी बैठक झाली तर त्यांना विमान उड्डाण होण्याच्या अगोदर हे नाव लावलं जाईल. पण आता काहीतरी कालबेरं दिसायला लागलेलं आहे. बीजेपीचे जेवढे प्रमुख बिनीचे नेते होते, कपिल पाटील असतील, माजी मंत्री रामचंद्र साहेब असतील, इतर सर्व आता जगन्नाथ पाटील गप्प बसलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं उड्डाण व्हायच्या अगोदर नाव देऊ असं देवेंद्र फडणवीस खात्रीनं म्हटले होते, तर त्याच्यावर काही वाच्यता होत नाही. तर दोन्ही वेळेला म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विधानसभेनं ठराव पाठवला होता. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सत्तेवर आले, ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सुद्धा विधानसभेचा पूर्ण ठराव गेल्यानंतर आणि सगळ्या जर त्यांच्या पूर्ण झाले असतील पेपर तर आता हे चालायला नको होतं. ज्या दिवशी मोदी साहेब याच्या ओपनिंगला आले त्याच वेळेला हे अपेक्षित होतं. त्यांनी जेव्हा त्याचं सुतोवाच केलं नाही तेव्हा लक्षात आलं का यांना नरेंद्र मोदींचं नाव द्यायचं असल्यामुळं बीजेपी इथं गप्प बसले आहे आणि याच्यामध्ये काँग्रेस ही महाविकास आघाडी असेल आम्ही त्याच्याविरुद्ध लढतोय आणि बाकी लोक जे आहेत स्थानिक प्रकरण जे ज्यांना आगरी कोली कराडे अस्मिता प्रकरण असताना ते सगळे आता पेटून उठलेले आहेत आणि सगळे पक्षपंथ सोडून या आंदोलनासाठी बाळामामांच्या नेतृत्वात लढणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जनता लाभग्रस्त असतो. सर, मला सांगा, लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचे या ठिकाणी प्रोग्राम होते आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही सर्वच पक्षाच्या नेत्यांची ज्यावेळेस भूमिका घेतो, राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील, सोनिया गांधी असतील, हे ज्या पद्धतीनं लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करतायत. रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना संपूर्ण मुंबई आणि ठाणे आणि या शहरांमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी नेमकी आपली व्यूहरचना काय, आपली भूमिका नेमकी रणनीती काय राहील? आम्ही महाविकास जेव्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय हर्षवर्धन साहेब यांनी जे कार्यक्रम दिले, काँग्रेस पक्षाने जे राष्ट्रीय पातळीवर आम्हाला कार्यक्रम दिले ते आम्ही आंदोलन चालू ठेवले आहेत आणि हे सर्व वोट चोरीच्या ओपनच आहे. लोकसभेमध्ये हरियाणाचं इलेक्शन, जेव्हा आपण महाराष्ट्र इलेक्शन झालं आणि बिहार, सगळं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रमाणे चोरी सगळ्या वोट केल्या जातात. जर ब्राझीलची मॉडेल येऊन जर मतदान करते, या सगळ्या गोष्टी असतील तर सगळं खोटं चाललेलं आहे आणि सर्व जुलमी राजवट ब्रिटिशाप्रमाणे यांची त्याच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन आता उभारण्याचं आमचं जे कंटिन्यू आंदोलन आहे त्याच्या प्रचंड मोठं आंदोलन आम्ही उभं करणार. सर, वन नेशन वन इलेक्शन बाबतची रोखठोक भूमिका आहे आपली. आपण अनेक कार्यक्रमांमध्ये ही भूमिका मांडता. नेमकी काय भूमिका आहे वन नेशन वन इलेक्शन बाबत? वन नेशन वन इलेक्शन म्हणजे त्यांना मग ते सगळ्या गोष्टी या चोरी करणार आहेत. त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. काही इलेक्शन आहे त्याप्रमाणे झाले स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांना टिकलं पाहिजे. त्यामुळे त्या भूमिकेला आमचा विरोध. तर शेवटचा एक प्रश्न आहे. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, त्यामध्ये जर बघितलं तर प्रसार माध्यम आणि मीडिया याचं महत्व हा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून खूप महत्वाचा आहे. आपण पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण आपली भूमिका मांडता, काय नेमका या प्रसार माध्यमांची सध्याची आजची दशा आणि दिशा आहे? कसं बघता? जनतेला न्याय देणारी ही भूमिका आहे का? कशा पद्धतीने आपलं हे मत असणार आहे? मोठे चॅनल्स आहेत, वर्तमानपत्र हे सगळे विकले गेलेले आहेत, त्यांचे मालकच सगळे अडाणी अंबानी झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे छोट्या वर्तमानात तुम्ही आमचा आवाज बोलण्याचा प्रयत्न करताय आणि सोशल मीडिया. त्याच्यामुळे आता वरच्या मीडियाकडून 4था स्तंभ पूर्ण विकला गेलाय. छोटे जे वर्तमानपत्र आहेत त्यांनी ही लोकशाहीची इज्जत माध्यमांनी आज युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर छोट्या मोठ्या पत्रकारांची टिकवून ठेवली.
तर तोच एक आम्हाला आधार आहे आणि आपण लढणार आहोत. कारण लोकशाही जे बुडवतील, संविधान जे बुडवतील, त्यांच्यावर तर ही जनता माफ करणार नाही आणि टिकणार आहोत. आता जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी लढायचं आहे आणि तुम्हा सर्वांना आम्ही बरोबर म्हणून तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत ते वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि लोकशाही आणि जे संविधान आहे त्याच्या रक्षणासाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी महेंद्र घरत यांनी आपल्याशी बोलताना मांडलेलं आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र.